धन्यवाद पुन्हा एकदा आलेल्या सर्वच मातामाऊलींचं होम मिनिस्टर कार्यक्रम मध्ये आलेल्या सर्वच उपस्थित मातामाऊलींचं मनापासून सहर्ष स्वागत। अगदी काही क्षणात क्रांतीनंद मळेगावकर यांचं आगमन होणार आहे व आपल्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। सर्व मातामाऊलींना विनंती असेल आपण सर्वांनी लवकरात लवकर उपस्थित राहायचंय व आपण सर्वांनी बसून घ्यायचंय। आलेल्या सर्वच मातामाऊलींचं मनापासून सहर्ष स्वागत। कुठलाही विलंब आला होता आजच्या कार्यक्रमाची सुरुवात एक सुंदर असं गणपती बाप्पांचं गणरायाचं एक सुंदर असं गाणं घेऊन आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया। सर्वांना विनंती असून आपण बसून घ्यायचं। थँक्यू सो मच। तुझ सुख करता तुझ दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे झुलती फिरी तू माथा तुझ सुख करता तुझ दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे झुलती फिरी तू माथा। सगळ्यांचे डाव झाले। जसा कार्यक्रम वाढतो जसं कार्यक्रमाची एनर्जी वाढतोय तुमचा आवाज वाढला पाहिजे। सगळ्यांचा मोठ्याने आवाज उद्या गणपती बाप्पा। धन्यवाद। अगदी काही क्षणात क्रांतीनंद मळेगावकर यांचं आगमन होणार आहे व मुख्य कार्यक्रमाला बसून घ्यायचंय। पुन्हा एकदा आलेल्या सर्वच मातामाऊलींचं मनापासून सहर्ष स्वागत। सगळ्यांना विनंती असेल आपण बसून घ्यायचंय। मला सांगा गाडी कोणाकोणाला पाहिजे? हात वर करा ज्यांना गाडी पाहिजे। एवढं कमी लोकांना पाहिजे? 2 गाड्या आहेत, तुमचे जास्त हात वर झाले पाहिजे। तुम्हाला 100% गाडी। गाडी कोणाकोणाला पाहिजे हात वर करा। येस। मग तुम्ही कार्यक्रमाची तयारी पण केली असेल, युट्यूबला कार्यक्रम बघून आला असेल। बस झालं बऱ्याच जणी कार्यक्रम बघून आले असतील युट्यूबला। बघितलाय तुम्ही? अच्छा, लाईव्ह बघितलाय। अजून कोणी कोणी होम मिनिस्टर कार्यक्रम लाईव्ह समोरासमोर बसून बघितलाय? नाही बघितला? आज कार्यक्रम तुम्ही पण बघितलाय? जिंकताय मग तुम्ही, नक्की जिंकताय। आज कार्यक्रमात भरपूर सारी बक्षिसं आयोजकांच्या माध्यमातून ठेवण्यात आलेली आहे। चक्क 2 टू व्हीलर गाडी आहेत, टीव्ही, वॉशिंग मशीन, वॉटर फिल्टर, टीव्ही, आता बरेच बक्षिसे इथे दिसत आहेत। तसेच आपल्या सर्वांना मातामाऊलींच्या भरपूर म्हणजे कपाटात भरून ठेवलेली आहे। तरी पण जी मानाची पैठणी असते होम मिनिस्टर मधनं भेटणारी ती सगळ्यांनाच पाहिजे। आज तशा भरपूर साऱ्या पैठणी आहेत, उत्तेजनार्थ बक्षिसं आहेत। तरी आज आपण सुरुवातीला कार्यक्रमाची सुरुवात करत असताना कार्यक्रमाची तयारी करणार आहोत, ज्याच्यात आपल्याला बक्षिसं सुद्धा भेटणार आहेत। आता होम मिनिस्टर कार्यक्रम आहे म्हटल्यावर उखाणे तयार केले असतील बऱ्याच जणांनी। कोणाला उखाणे येतात? उखाणे नाही येत? हात वर करा ज्यांना ज्यांना उखाणे येतात।
बऱ्याच जणींना येतात, बऱ्याच जणींना म्हणजे बऱ्याच जणी लाजत आहेत कार्यक्रमात भाग घ्यायला, पण आजचा हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे, खास माता माऊलींसाठी आहे. मी आता खाली तुमच्या भेटायला येते काही बक्षिसं घेऊन. क्रांतीनंद येण्याच्या आधी, भाऊजी येण्याच्या आधी आपण आजच्या कार्यक्रमाची तयारी करूयात. मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल, आपण काही गप्पा मारणार आहोत, उखाणे घेणार आहोत. तुम्ही सगळ्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला जो आनंद घेणार आहोत त्याची तयारी तुम्ही सगळ्यांनी करायची आहे. भरपूर सारी बक्षिसं जिंकण्याला आहेत, पण मॅनेजरांनी मला 5च बक्षिसं दिलेत. मी ते 5 बक्षिसं घेऊन तुमच्या भेटेला खाली येते. सगळ्यांनी तयार राहायचं. आता मोठा आला जरा. येस, उखाणे कोणी तयार केलेत? येस, हे बघा कॉमेडी उखाणा घ्यायचा आहे, मोठा उखाणा घ्यायचा आहे. ते महादेवाच्या पिंडीवर नको. मोठा उखाणा घ्या, कॉमेडी उखाणा असला पाहिजे. या माझ्याकडे 5 बक्षीस आहेत. आपण 3 गेम घेणार, त्याच्यातनं बक्षीस झाला. या थांबा, आधी त्यांच्याच घेतो. कॉमेडी असला पाहिजे. एक तर मोठा घ्या, नाही तर कॉमेडी घ्या. येतो? या मग. नाव तुमचं? मनीषा ब्रह्मणकर. येस, आजच्या कार्यक्रमातल्या खऱ्या अर्थाने पहिला म्हणजे ज्यांनी भाग घेतलाय तर या माऊली आहेत. एकदा दोन्ही हात वरती करून याच्यासाठी टाळा वाजवून. नाव काय म्हणलं माऊली? मनीषा ब्रह्मणकर. उखाणा घेता? हातात आहे माझा रुमाल, थरथर नका कापू. हातात आहे माझा रुमाल, इथे सुमित्रा वाचताना मला कशाला हवा मला. अच्छा, म्हणजे विस्करण करून काम घेतात असं सगळ्यांना सांगायचं असतं. घरी भांडे कशाला ठेवलं त्यांना? भांडे कशाला थांबलेत का घरी? आलेत का? अजून एक उखाणा. कॉमेडी असलं पाहिजे, नाही तर मोठं असतं. येस. नाव तुमचं? काय? असावरी मेडेकर. एखाद्या आवाजाचा त्यांच्यासाठी उखाणा. असं म्हणतात का 4 मुलात नवऱ्याला? बरोबर, काय आवाज होतात त्या बक्षीस. तुमच्या वेळेस कोणता आवाज होणार नाही, वाजू की जरा मोठ्याने. अजून एक उखाणा घेऊया, त्याच्यानंतर आपण मनोगत घेऊया. आज गंगोत्री 9 मंदिरा आई बापाने केला कांसाचा गारा, घेऊन गेले साखर घरा. साखर घरची निराई करा, पाण्याच्या डब्याला गुंग बारा. पान खाते करू करा, घाम आलाय दरू जरा. आज होईल ना? आपल्या घरी जा. बरोबर, काय आवाज होतात? मौलींना दम लागला तरी यांचा उखाणा ऐकूया. दोघींपैकी एकाला बक्षीस देऊ. येस, नाव सांगा. तुमचं नाव? बेबी सुतार. टाळ्या वाजू द्या. सगळीचा गाव. बरं, उखाणा. खोक्यात खोका सबसे बड्या खोका, अशोक राय जाधव घातला सबसे बडे भोका. कोणाला द्यायचं दोघींपैकी बक्षीस? कोणाला द्यायचं तुम्ही सांगाल? दोघींना. आता काय गोडाऊन ठेवलंय काय? हा, एकच मिनिट. दोघींमधनं कोणाला द्यायचा? आजींना द्यायचं. बरं, तुम्ही कार्यक्रमात भाग घ्या, तुम्हाला सेमी फायनलला चान्स देतो. बेबी काकू, धन्यवाद. हा, उखाणा नाही आता. 1 मिनिट. क्रांतीने आल्यावर घ्या. आज तुम्ही होम मिनिस्टर कार्यक्रम, ह्याच्या आधी कोण कोण होतं म्हणले होम मिनिस्टर कार्यक्रमाला? तुम्ही बघितला कार्यक्रम? जिंकले. या मग तुमचंच मुलाखत घेऊ. अहो या, छान. मी येते मग तिथे. उभा राहा. तुमचा कार्यक्रमाचा अनुभव कसा होता? आज तुम्हाला कसं वाटतंय? सचिन दादांच्या माध्यमातून त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मित्रपरिवाराने कार्यक्रम आयोजित केला. कसं वाटतं? छान वाटतं. एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला फक्त छान. कार्यक्रमाचा अनुभव कसा आहे? बक्षीस पाहिजे का? गाडी घेऊन जायची, पेट्रोल आणलंय, असं काय तर? खूप छान वाटतं एवढा मोठा कार्यक्रम बघून. गेल्यास काय जिंकलेले? पैठणी. फक्त पैठणी. यावेळेस गाडी घेऊन जावा. अजून कोणाला मनोगत व्यक्त करायचं, कार्यक्रमाबद्दल सांगायचंय, आयोजकांबद्दल सांगायचंय, या उखाणा घ्यायचंय? उखाणाला बरं तिथे गेलं ना कुठलं बाया मला शिवाय. या, छान दिसताय. ते जुन्या काळातलं टीचर असतं ना, तसं दिसतं. मैत्रीणच असली तुमची. येस, नाव तुमचं? हे असं करा. सॉरी, आतरवाळी पतरवाळी पतरवाळी. उंच काय होतं? छोटा आहे. आतरवाळी पतर
पत्रवाळी भात भातात तूप तुपासारखं ऊट किरबांची ऊट तूप तूप सॉरी मला परत घ्या घ्या घाबरू नका तुम्ही आधी असं थांबा बाई किती हे घाबरते तुमची मैत्री हे सोडा तुम्ही उखाणा घ्या पत्रवाळी भात भातात तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा तिळबंदी वाढत होती तुळत तुळशीला घालत होती पाणी आजर होती आई बाप्पाची गाणी आता झाली तिरमुगराव पाटलाची राणी. टाळ्या वाजवला. तुम्हाला बक्षीस नाही देऊ शकत तुम्ही सेमीफायनलला छान छान अभिनंदन. अजून कोण तुम्हाला ओळखते नाही हीच साडी होती ना गेल्या वेळेस नाही हा गाजर खायला आवडतं सशाला इंद्रजित पाटलांचं नाव घ्यायला आग्रह कशाला. मी केला आग्रह जाऊ द्या टाळ्या वाजवतात उभं राहा. नाव तुमचं राणी झरकण. बरं उखाणा कांद्यात कांदा कुचका कांदा पाटल्याला बचक्यात धरून बांधा. तुम्हीच मांडा कॉमेडी कोणी कोणी गुगलला सर्च केलं इतक्या वेळ कोणाचाच हात नव्हता वरती त्या जरा उत्साही दिसतात त्यांच्यापाशी जाऊन आले सेमीफायनलला गेल्या कोण होत्या हा किती बाई मला चालायला लावायला लागलं आले आले उभं राहा. नाव तुमचं सुप्रिया सेंटर. उखाणा पांढरे पांढरे गाय तिचे काळे काळे पाय पांढरे पांढरे गाय तिचे काळे काळे पाय आमचे हे कुठे गेले काळे न दारू पिऊन खड्ड्यात पडले. अजून कोण या उभं राहा. नाव तुमचं कविता पांडुरंग. तिथं कॅमेरा आहे तिथं. उखाणा मी गेल्या वर्षी पैठणी पण शिकले पण शिकलेली आहे. मग या वर्षी काय नको पाहिजे जाऊ द्या. पहिली आली आखाडी चारी सण हाकारी पंचमीनं घातला डोळा सहज आला पोळा पोळ्याला कालीन म्हणलं चित्र आले वडिलांचे पित्राला सडीन म्हणलं ताळ घटाने घेतली आळ घटाची दुडी चुलांनाचा सण दिवाळीनं केलं येणं दिवाळी नेंती तिळसकरा तर सुकडी पुनवाली दुगडी पुनवेला करीन म्हणलं कन्या आली शिवरात्र अन्या शिमग्याची बळी पाडव्याची गुढी आमली बारशीच्या कुडी आमली बारशीचा करा पांडुरंग पाटलाचं नाव घेते नीट लक्षात धरा. नीट लक्षात धरा धमकी दिली त्यांनी टाळ्या वाजवतात. अजून कोणाला उखाणा माग माग लय जणी भेटा आता 2च जणी घेऊयात त्यांच्यात बक्षीस या आजी कोण आहेत कोण आहे तुमच्या येस अडकताला. नाव तुमचं ही ते कुठे गेल्या त्या चष्म्यावाला जिंकल्याला सेम सेम साडी आहे त्यांच्यासारखी सेल मधनं घेतलं असं. उखाणा सॉरी नाव तुमचं उखाणा खनखन कुदळी दंदन माती हळू 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 येत नाही येते या मावशी. खनखन कुदळी दंदन माती पोतारला भीती सासूबाच्या पोटी जन्मले राम राम गेले 1200 रुपयाने 400 सासून आणले फाटल्या सुना आणले वाटल्या सुन म्हटले आगस ताळी माडी आणि 3 ताळ माडीला रंग कळवत नाही झाल्या चंग काचाची नाणी गुलाबाचं पाणी तिथं नांदीची कोंडीबाची राणी. वा वा तुम्हाला येतं असं पाणी. अजून कोण मावशीला बक्षीस देऊ नका. येस आले आले सगळीकडे येते काय थांबा. गाण्याच्या वेळेस टाळ्या वाजवला सगळ्यांसाठी सगळ्यांनी यांच्यासाठी टाळ्या वाजवा. नाव तुमचं चंद्रकांत कांबळे. उखाणा उखाणा सोडा. उखाणा घ्यायच्या आधी मी अगदी मनापासनं सचिन दादा दळवी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या सर्व वाटचाली सुरळीत आणि त्यांच्या सर्व कार्याला यश येवो ही अगदी माझी मनापासून इच्छा आहे. श्री गणरायाला श्री सोमेश्वराला हीच माझी प्रार्थना आहे की देवा सचिन दादा सारखे भाऊ आम्हाला लाभले त्यांना उदंड आयुष्य देव. झालं अरे काय वाजवा हा उखाणा रुसलेल्या राधिकेला श्रीकृष्ण म्हणतो हा चंद्रकांत रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. धन्यवाद मामी. आता आपल्याला एंट्री घ्यायची बाकी का कार्यक्रम क्रांतीना आने के बाद टाळ्या वाजवा एका गाडी हातवरती करून. धन्यवाद. म्युझिक
डॅशिंग असा स्वभावाचा रुबाब हाय रे या नावाचा डॅशिंग असा स्वभावाचा रुबाब हाय रे या नावाचा घराघरात आपलीच हवा घराघरात आपलीच हवा आता हाच नगरसेवक हवा घराघरात आपलीच हवा आता हाच नगरसेवक हवा होणारी जोरदार राजीला ना मळेगावकरांची तुम्हा साथ हाय दमदार महानगरपालिकेमध्ये एंट्री होणारी जोरदार राजीला ना मळेगावकरांची तुम्हा साथ हाय दमदार विरोधकाला देऊन धक्का विजय करून देणार पक्का क्रांती नानाचा धावा घराघरात आपलीच हवा आता हाच नगरसेवक हवा घराघरात आपलीच हवा आता हाच नगरसेवक हवा तुम्ही शोभून दिसणार नगरसेवक पदावर साऱ्या माता भगिनींचा हात हाय पाठीवर तुम्ही शोभून दिसणार नगरसेवक पदावर क्रांती नाना प्रचार करणार नगरसेवक निवडून आणणार सगळ्यांना बोलून दावा घराघरात आपलीच हवा आता हाच नगरसेवक हवा घराघरात आपलीच हवा आता हाच नगरसेवक हवा डॅशिंग असा स्वभावाचा रुबाब हाय रे या नावाचा डॅशिंग असा स्वभावाचा रुबाब हाय रे या नावाचा घराघरात आपलीच हवा घराघरात आपलीच हवा आता हाच नगरसेवक 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 हवा लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी क्रांती भाऊजी आलेत आपल्या दारी अहो क्रांती भाऊजी आलेत आपल्या दारी अहो लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी क्रांती भाऊजी आलेत आपल्या दारी अहो क्रांती भाऊजी आलेत आपल्या दारी अहो लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी कोण जिंकते आजची गाडी कोणाला मिळणार साडी ओके करायची सुरुवात माऊली सगळेजणी एकदाच आवाज द्या गणपती बाप्पा असं जेवल्यासारखं मंगल मूर्ती
तर या माऊलीपासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतो. यस, नमस्कार माऊली. नाव तुमचं? ऋतुजा विष्णू काकडे. ऋतुजा विष्णू काकडे. एकदा काकडे बहिणींसाठी टाळ्या वाजवा. वा वा वा. टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला लावले तुमच्याकडनं उखाणा ऐकायचंय म्हणून. बाई बिचारीने असा चेहरा केलाय की लाडक्या बहिणीचे पैसे दुसऱ्याच्या खात्यात गेले. तुम्हाला सगळ्यांना उखाणा आला पाहिजे. महादेवाच्या पिंडीला म्हटलं की 1000 दंड आहे. तो सोडून कोणताही उखाणा घ्या, पण हटके घेतला तर लगेच गिफ्ट हॅम्पर. गिफ्ट तयारच आहेत मागे. रमेश लागल तेवढे घेऊन जात. या बोला. उंच डोंगरावर सोन्याची जेजुरी, त्यावर विराजले देव मल्हारी, वाघ्याला मिळाली मुरळीची साथ, विष्णुरावांसोबत केली संसाराला सुरुवात. हा, नाव? मुक्ता किशनराव पंढरकर. मुक्ता किशनराव पंढरकर. वार आला तर दोन्ही धारा हिला. हा ना, बिचारी अशीच निघून जायची. हा, पुढे नाव मग आता शिव्या देता बिचारी. मला विचारते आता नाव घेऊ का म्हणून. घ्या, कुठलंही घ्या, काय अडचण नाही. कन्नड म्हणला तरी चालेल. आगीचे भी बगीचा, बगीचे भी बंदर, नाव कितने भी सुंदर तो मेरे दिल के अंदर. त्यांना म्हणा एखादा गुंता घेऊन राहा. तुला राहायची जागा आहे का? या जी बोला. वहिनी मनीषा सुमित ब्राह्मणकर. मनीषा सुमित ब्राह्मणकर. कुठनं आलात? बालेवाडी. पुढे पुढे काय उखाणा घेऊ? नाही, पुढे का? उलाला 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 बालक. हा, धान्याचं पोतं सुईने उसवले. त्याचं पोतं धान्याचे. धान्याचे का? बरं. हा, धान्याचे पोते सुईने उसवले. सुमित्रावांनी मला पावडर लावून फसवले. तुम्ही सुद्धा पावडर लावेलच. बाई काय 8 तास आहे हो गुलाब. वहिनी नारायण नारायण म्हणल्यासारखं मागून ते बाहेर आलंय. काय नाव आहे तुमचं? ज्योती लालू ठाकरे. ज्योती लालू ठाकरे. ठाकरे. कुठं आले ठाकरे? पाषाण. वहिनी गुलाब दाखवा. हे प्लास्टिकचं आहे. तरी म्हणलं सुकलं कसं नाही, असं खडच आहे हो. यस जी. काय नाव आहे तुमचं? ज्योती लालू ठाकरे. ठाकरे. बरं, पुढे ठाकरेच्या पुढे काय? ठाकरे. हा, पुढे नाव घ्यायचं ना, व्हॉट्सअपला पाठवायचं. घरी जाऊन वाचतं नवरा बायको. कुठनं आले म्हणायचं? तुम्ही पाषाणवरनं आले. हा, कुठल्या गावचे? वाघेवाडी. वाघेवाडी. वहिनी लय भारी केलं. इथून एवढा कट मारलाय. माग गुलाब आहे, माग असा बुचडा मारलाय. यस, पुढे बोला. काशाच्या गलसात गुलाबी सरबत. कशाच्या गलसात? हे गलास कुठं आलं? इकडे हो. कशाच्या गलासात म्हणले? काचाच्या वय. पुढं कासाच्या गलसात गुलाबी सरबत. लालू गेले पंढरपुरा मल्हार खरंबत. इकडे बघा, लगेच व्हिडिओ कॉल करायचं, बघायचं कुठं आहे. कळलं का? या. हा, कल्याणी मयूर धारगे. पुढे वृंदावनी कृष्ण वाजवतो बासरी. मयुरावांचं नाव घेते, सुखी आईने सांग. पित्याने गणेशरावांचं नाव घेते, पत्नी या नात्यात. वा, धन्यवाद. वहिनी साडी भारी हो, चमकतीये. कुठं आणली? दुकानात ना. आम्ही चोऱ्या करतो ना, या तेवढ्या दुकानात जाते. पण छान सूट होते तुम्हाला. चकमक चकमक करते. यस, काय नाव तुमचं? तेजल मनीष मोरे. यस, पुढे नाव घ्यायचं. हो, नाव घ्यायचंय. गरम गरम भाजी सोबत नरम नरम पाव. हा, तुमचा काय ते पावभाजीचा गाडा आहे का? पुढं मनीषराव आहेत बरे, पण खातात खूप भाव. तुम्ही ते थोडं करा.
चेहरा क्या देखते हो दिल में धड़कन। क्या हुआ तेरा विचारायचं एकच एक्सप्रेशन आहे का? काय नाव आहे तुमचं? संगीता संजय माने. भाजीत भाजी मेथीची, संजय माझ्या फिरतीची. भाजी करपून गेली ह्याची. हा काय बायकांचा उखाणा आहे का? या दूध सी सफेदी निरमा से आई, रंगीन कपड़ा में खिले खिले जाए, सबकी पसंद निरमा. मागं बघा ना कसं पांढर सुपट दिसतंय का? या तुम्हाला हे सूट होतंय हॅरी पॉटर सारखं. काय नाव आहे? दीपिका हेमंत बानमोडे. काय मोडे? काय मोडे म्हणले? मानमोडे. मानमोडे. आता ओके आहे माझं, काय अडचण नाही. का पुढे? पैठणी घालण्यासाठी मी आहे खूप हौशी. लक्ष्मी रोडला सेल लागलाय, आता जाऊ. इथंच हवे का? पुढे या. हा पैठणी घालण्यासाठी मी आहे खूप हौशी. टिंबांचं नाव घेते, हेमंतरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. बोला. सुशीला संदीप खोशे. उखाणा घ्यायचं नाही असं म्हणायचं, मेरे सौंदर्य का राज लक्ष. आता उखाणा घ्यायचं म्हणजे सगळ्यांनी तेच केलंय हो का? कोण म्हणलंय सकाळी 4 कापले ती संध्याकाळी 4 आहेत, हॉटेल भाग्यश्री यावंच लागतंय, ते नाही म्हणले ना कोण. हा साडी घातली मेकअप केला आता काय करू बाय, संदीप रावांना फोन केला रस प्यायला येतो का मान. आणि रस प्यायला मला वन्स मोर घ्यायचा. ओके जरा सावकाश बोला, तुम्ही लय फास्ट बोलतात. हा साडी घातली मेकअप केला आता काय करू बाय, संदीप पाटलांना फोन केला रस प्यायला येतो का माय. येते मोगराला घेऊनच येते ते, मोगरानं कलेक्शन केलेलं आहे. या जी कोणी हसताय का? कार्यक्रम पाहता माझा? इकडे तुम्हाला फॉलो पण केलं. आता मी सुद्धा तुम्हाला फॉलो करतो, समोर बघा मी लगेच फॉलो करतो. हा इकडे. काय नाव म्हटले तुमचं? सविता ढेबे. ढेबे. आणि ते दुसरे ढेबे तुमचे वाले हे ढेबे? मी विचारायचं कोणते ढेबे? अहो ज्यांच्यामुळे वाटोळ झाले ते ढेबे. हा नाही झालं. चांगलं झालंय ना. त्यांचं नाव कोण घेणार? मी घेते ना. घ्या ना. मग त्यासाठी काय नाही बाई कामाला लावायची. बोला. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता. अन्याय विरोधात लढण्याचा त्याचा इरादा नेक होता. जिजाऊचा लेख तो लाखात नाही तर जगात एक होता. हे देवा मला पुढच्या वेळी जन्म देताना माझ्या काही इच्छा लक्षात ठेव. दगड झाले तर सह्याद्रीचं होऊ दे, माती झाले तर रायगडाची होऊ दे, तलवार झाले तर भवानी तलवार होऊ दे, वाघ नको वाघ नख्या होऊ दे, मंदिर नको जगदेश्वराची पायरी होऊ दे, आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आले तर शिवाजी महाराज हसत हसत म्हणणारा शिवा काशीलकार होऊ दे. आणि तेही जमले नाही तर मला पुन्हा जन्मालाच घालू नको, कारण मी याच जन्मी धन्य झाले महाराजांच्या महाराष्ट्रात जन्म घेऊन. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले स्वराज्य. सचिन रावांचं नाव घेते. तुम्हा सगळ्यांना जय महाराष्ट्र. ती गाडी बघा. यस जाऊन आलो. ह्यांना एक बक्षीस दे रे लगेच देऊ. आज एक बक्षीस. अगं संध्या आण ना. छान उखाणा घेतला बरोबर, पण हा उखाणा माझ्या युट्यूबवरचा आहे. बघून पाठ केलेला आहे. तुमचंच ते बघून पाठ केलं. मीच उखाणा हा तयार केलेला, लिहिलेला मीच आहे, माझ्या युट्यूबवर आहे. ते मला कट टू कट म्हणलं मग छान वाटलं. खूप सुंदर हा उखाणा मी लिहिलेला आहे स्वतः. मनापासून धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा. आनंद वाटला. या सोनूची मम्मी बरे आहेत? सोनू आहे तुम्हाला? आहेत ना. आणि सोनूचे पप्पा कुठे आहेत? तिकडे. नजर के सामने. छान आहे कलर टीव्ही. सोनू सांभाळतोय ना? तेच ना पाहिलं. बिचारीने कामाला लावलंय सोनूच्या पप्पाला. बोला. सोनाली मारुती चिलवाड. सोनाली मारुती चिलवाड. हा
लाल मणी तोडले, काळे मणी जोडले, मारुतीरावांसाठी आई वडील सोडले. आता माघारी जात नाही? लव्ह मॅरेज आहे? नाही, अरेंज मॅरेज आहे. काही वेळेला जायचं, बाकी इकडेच. अच्छा, बाकी इकडेच. काय कार्यालयाची सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे? नाही हो, तुमच्यासाठी आलो आम्ही. मग इकडेच म्हणलं, मला कार्यालयातच राहिलाय का काय? वा, वहिनी पार्लर तुमचं आहे का मेकअप मॅन तुम्ही आहे? तिकडे बघा. तुम्ही होते आय थिंक माझ्या शोला. कुठे होते? माहेर माझं. कुठे आहे तुमचं माहेर? मला काय माहिती. हा, तिकडे तिकडे. इथे कशा मग? तुम्ही राहते माळून गेला. अच्छा, मेकअप भारी केलं. पार्लर आहे का? नाही. फाउंडेशन बरोबर बसले हो. बऱ्याच जणींचं फाउंडेशन ढासळतं, यांचं बरोबर आहे एकदम. येस, हे डान्स पण छान करतात. येस, बोला काय म्हणता? बरं आहे ना? नाही, बरे दिसतंय की. त्यात कुठं काय म्हटलं? त्याच्यात काय म्हणलं बरं आहे. पुढे रागिनी दत्तात्रय मार्तंड. सचिन दादाचा घेऊ का ना? कारण प्रत्येक हा युट्यूबवरला तुमचं दुकान आहे? हा पण माझ्या युट्यूबवर खूप सारे उखाणे आहेत. येस, बोला. हा. कोणाचा रंग गोरा तर कोणाचा रंग काळा, कोणाचा रंग गोरा तर कोणाचा रंग काळा, नाव घ्यायला अभिमान वाटतो सचिन दादा आपला मर्द मावळा. टाळ्या वाजवल्या. छान उखाणे घेतले. कोणी स्ट्रेटनिंग केलंय का? भारी दिसते. काय म्हणतात? काय ड्रेसला का? अनारकली. डिस्को चलीवाली. एकदा टाळ्या वाजवल्या. छान ड्रेस घातलाय त्यांनी. येस, तर कसं मॉन्टाज घ्या तुम्ही. जी, बोला. पुणे ते गिरवली पेरला रसून. एक नंबर खोटं बोलताय. अख्खा सगळं डांबरी रस्ता, कसं लसूण पेरणार? पुणे ते गिरवली पेरला लसून, मी बसले शेतात रुसून, शरदरावांनी मला आणले बुलेटवर बसून. अच्छा, शरदराव समोरच आहेत का? त्यांचंही स्वागत आहे. शरद दादा, मनापासून धन्यवाद. कॉटसेट. अच्छा, कार्यक्रमाला चालतो घातलेला. त्यांनी नवीन नवीन घालून आले त्या, त्याला चालत नाही तो कॉटसेट. हा, बोला. मीना सचिन काळे. इंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात मून, आणि सूर्याला इंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात मून. सचिन रावांची नाव घेते सून. ओके, परेड सावधान. बोला. श्वेता सचिन कुलथे. श्वेता सचिन कुलथे. ओके, पुढे. शिर्डीचे साई अक्कलकोटचे स्वामी. चुकले. आधी स्वामी घ्या, मग साई घ्या, मग आई सांगा. असा उखाणा आहे, बरोबर ना? मग वेगळा घ्या. चला. शिर्डीचे साई अक्कलकोटचे स्वामी, सचिनरावांचं नाव घेते स्वयंची आई. वहिनी, कोरोनातले तिन्ही डोस झालेत का तुमचे? उखाणा असा आहे. हा, चुकले का बरोबर आहे? वहिनी म्हणून चुकलंय म्हणून सांगत होतं की उखाणा चुकलाय. वहिनी का दंड नाही तुमच्यावरती? हा, बोला. अक्कलकोटचे स्वामी, शिर्डीचे साई. सांगा तुम्ही कोणाची आई? स्वयंची आई. मग स्वयंच्या पप्पाच नाव कोण घेणार? ते नाव सोडूनच दिले बिचारीनं. हा. अक्कलकोटचे स्वामी, शिर्डीचे साई, सचिनरावांचं नाव घेते स्वयंची आई. जी, कहो. भावना अभिजित साळी. तुमचा स्पीकर पाठलाय. आवाज कसा? अरे बाप, मला ऐकू दे ना यार. काय करावं यार बापूला? नवीन आहे का बापू? हा, माझा आवाज तसाच. तुमचा आवाज तसा आहे. गाणं नाहीत ना म्हणत? म्हणून नका ह्यांचं गाणं ऐका. हा. आधुनिक स्वयंपाकघरात शोधतो डायनिंग टेबल, अभिजित रावांच्या नावापुढे लावले भावना नावाचं लेबल. हा, जी, बोला. विधी अक्षय खैरे. जीवनाच्या वाटेवर सुखदुःख दोन्ही असावे, अक्षय रावांसारखे पती मला जन्मोजन्मी मिळावे. ते वडाला फेऱ्या मारा, ते होऊन जात. येस. सोनाली आशिष खैरे. पैठणीवर शोभते नाजूक मोराची जोडी, आशिषराव आले. हा, जीवनाला आली गोडी. वैदिक बसून बोलू का उभं राहू? उभं राहू.
अनिल कानसकर. जेजुरीचा खंडेराया, तुळजापूरची भवानी, अनिलरावांचं नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी. वहिनी इंस्टाग्रामला आहे? अमृता शुभम सुतार. इंस्टाग्रामला आहे? घरी गेल्यावर रील बनवा. गुलाबी साडी आणि 1 बॉटल 2 ग्लास. चटण्यामध्ये काय? शेंगदाणा. म्हणजे या तयारीने आलेले आहेत बरं. हां, पुढं 1 बॉटल 2 ग्लास. शुभमराव आहेत फर्स्ट क्लास. वा, धन्यवाद जी. सुरेखा संगीतराव यांसुरे. जन्मदे ते मातेने पालन की ते पितेने. जन्म देते मातेने पालन करते पितेने. संतोषरावचं नाव घेते पत्नी या नात्याने. मणिक मणी काळे मणी. मणी मणी नंतर आधी तुम्ही सांगा कोणाची जणी. मणीच म्हणायला लागले बिचारी. हा, मनीषा सूरज मिसाळ. मणिक मणी काळे मणी सूरजराव माझ्या मनाचे धने. तुम्ही काय बचत गटाचे अध्यक्ष आहे? अंगणवाडी. तुम्हाला माहिती आहे का, साडीचं पदर तर उजवीकडून डावीकडे असं असेल. अंगणवाडी, बचत गट, शाळेच्या मॅडम अशा. वहिनी ऐका ना, अजून पुढे यायचंय मला. इकडे इकडून इकडे असेल तर नगरसेवक, ग्रामसेवक अशा. डायरेक्ट कमरेला असेल तर भानकुदळे असतात. काढू नका, काढू नका. तुम्ही डायरेक्ट उपसून काढला हो, म्हणजे त्याच्यावर जजमेंट लावता येतं. जी बोला. स्वाती अजिंक्य सावंत. ताट होते मान उंच होते नजरा. ताट होते मान उंच होते नजरा. अजिंक्यरावांचं नाव घेते करते छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा. बहिणी तुमचं कधी झालं? 2006. 6 म्हणलं तर 19 वर्ष झाली ना. आणि मी कधीपर्यंतच्या बोलवल्या होत्या माहिती नाही. कधी सांगितल्या होत्या? 10. तरी म्हणलं जुनं कॅसेट आहे ना. असू द्या. हा बोला. हा, जाऊ का? नाही, जाऊ नको. सासरा राहू द्या, दीर राहू द्या. तुम्ही बोला. रोहिणी चंद्रकांत कांबळे. त्यांची चूक नाही, त्यामुळे मेकअप उतरायच्याच जाऊन येऊया. असं नाही, तो ओरिजिनल. बाई समजताय का? बसा. सर्व कोण बोलतो ते ओरिजिनल आहे. असं वरच्यावर काय टॅप करताय का? बा राहू द्या, वहिनी छान दिसते. हा, सिंदखेड राजा माझं माहेर. आई जिजाऊने मला 7 जन्माचा दिला. चंद्रकांत सारखा आहे. वा, या वहिनी तुम्हाला एक भाऊ म्हणून प्रश्न विचारू. नक्की जेवले का? तसं नाही, खाऊन पिऊन तब्येत खराब नाही झाली पाहिजे. बाकीचं काही झालं तर तब्येतीची. हो तसं नाही, काळजी घ्या तब्येतीची आहे ना. तुम्ही त्यांच्या मागून मागत आहे. तुमचा नंबर येणार आहे. वा वा वा. दोघी जणी 2 व्हीलरवर जात जाऊ नका. हा ना, टेन्शन व्हायचं. बोला. विद्या हेमंतवर. सर इकडं. ह्याच्या इकडे नकोच का? बरं, इथून इकडच्या मागे बसा. म्हणे दिसत नाहीये. बसा माऊली तिकडच्या. हा बोला. विद्या हेमंतवर. मंगळसूत्राच्या 2 वाटी सासर आणि माहेर. हेमंतरावांनी दिले मला सौभाग्याचा बोट. हा. मोहिनी सागर इंगोले. निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे. नाव घेते मोहिनी लक्ष द्या सारे. झुंझुन जाते खिडकीतून पाहते. खिडकीला 3 तारा. अडकीत त्याला मोती 12. पान खाते करा करा. घाम येतो दरा दरा. टाकते पदर घालते वारात. हे सकाळपर्यंत होईल नाही. हा ना, पहाटेपर्यंत हेच चालायचं. पुढे. टाकते पदर घालते वारा. तिकडून आला व्यापारी. त्याने दिली सुपारी. सुपारी देते वाण्याला. हंडा घेते पाण्याला. पाणी आणते रंगाचे. वाडे वाडे बांधते भिंगाचे. वाड्यात वाडे 7 वाडे. 7 वाड्यांना 7 कुलपे. 7 कुलपांना 7 चाव्या. उघडते दार पाहते आत. अदघरात मधघर. मधघरात पलंग पंगाव. चला चहा पिऊ. हा ना. हा, मधल्या घरात. मधल्या घरात पलंग. पलंगावर गादी. गादीवर उशी. उशीवर ताट. ताटात वाटी. वाटीत साखरेचे खडे. लेते मी सौभाग्याचे चुडे. सौभाग्याचे चुडे लेताना केली मोठी खटपट. फिरायला घेतली फटफट. काय आवाज भाऊ बिचारी. पहिल्यांदा पाहिलं शिरा. शिरात पिकतो चुना. पाहिलं स्टेशन पुन्हा. पुणे स्टेशनाची काय सर. पाहिले मी मुंबई शहर.
मुंबई शहरात मिळतात मासिके पाहिले मी नाशिकमध्ये मिळतात फुलांच्या लेण्या पाहिल्या मी अजिंठ्याच्या लेण्या फिरायला रुपये लागतात 5 पाहिला मी फिरोजेचा कैलास फिरताना हरवला माझा चल्ला पाहिला मी देवगडचा किल्ल्यात करते उपवासाला केली भगर पाहिले मी अहमदनगरात बांधला हर्षी पाहिली मी बार्शीत दिल्ली पाहिली मी दिल्लीत करते विमानाने धरला सूर. ती जी मॅडम आली ना हिरोईन ती 1 तासापुरतं बजेट घेऊन आले बिचारे. तुमचा उद्धार 1 तास चालला तर लय कार्यक्रम बाकी आहे. कधी चालू केलंय बिचारे. वहिनी शिक्षण किती झालंय तुमचं? M.Com. मग नोकरीचं बघा हे काय पाठ करत बसले. नवऱ्याचं नाव एवढं काही सांगायची गरज नाही. बरं दिल्ली हा पुढं दिल्लीत करते विमानाने धरला सूर पाहिले मी कोल्हापूर शहराला महालक्ष्मी मंदिराला सोन्याचा कळस सागर रावांचे नाव घ्यायला मला मुळीच नाही बयाळस. नाही ते दिसलं ना किती मोठं. हा एवढ्यामध्ये वहिनी 2 शब्दाचा अभ्यास पूर्ण झाला असता. हे तुम्हाला लगेच बक्षीस एवढं छान म्हणल्याबद्दल. हा प्रियंका प्रतीक मोकाटे. जमलं का यांच्यासारखं? मध्ये फक्त हळदी कुंकू टाका दक्षिणा ठेवा एवढंच म्हणायचं राहिलं होतं. पूर्ण मंत्र म्हणले त्यांनी. हा हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी प्रतीक नावाचं नाव घेते सचिनदादांच्या वाढदिवसाच्या दिवशी. वा धन्यवाद. सारिका निलेश क्षीरसागर. तुम्ही होते ना मिनिस्टरला? हा त्याने म्हटलंच बाई पाहिलं कॅसेट मला चेहरा पहिलं लक्षात राहतो वहिनी. बस बोला. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले स्वराज्य निलेश रावांचं नाव घेते जय महाराष्ट्र. धन्यवाद. चला या मला लवकर यावरती. हा पुष्पा यशवंत मेहमाने. कहो न कहो. हा इंग्रजीतून सूर्य चंद्राला म्हणतात म्हणून यशवंतरावांचे नाव घेते मेहमानींचे सण. 1 2 3 4. तळ्यात म्हणजे मळ्यात. करू सुरुवात. एकदा आवाज दे गणपती बाप्पा. चलो रेडी. साईराम. करू सुरुवात माऊली. रेडी. तळ्यात. यस. मळ्यात. वहिनी ते खाली सोडा कधी घाण दिसते. नका धरू शी. कशाला धरणार किती घाण वाटतं ते. त्या नाहीत का ग्लासात ग्लास त्या आहेत त्या. रेडी. साईराम. तळ्यात मळ्यात बरोबर. तळ्यात पाया खालीच आहे त्याच्या वर्ण उडी मारायची हाच गेम आहे. पायात आली. रेडी वहिनी. तरी पण या जाणार आहेत लक्ष ठेव. रेडी वहिनी. तळ्यात. अशाच कडकडनं जावा. या इकडं सर का छोट्या वहिनीकडे. यस यस यस. कुठनं आलात आपण? सुसगावरनं आलात. हे कुठं आहेत? 3 किलोमीटरला. आव हे कुठं आहे तुमचे? ना मिस्टर विचारलं म्हणे 3 किलोमीटर लांब आहे. अच्छा घरीच आहे. रेडी वहिनी. या दोघींकडे लक्ष ठेवा. दोघे आउट होणार आहेत. मळ्यात. रेडी. हा असू द्या असू द्या. तळ्यात बरोबर वहिनी. करू सुरुवात. तळ्यात. सावकाश. रेडी. मळ्यात. तळ्यात. वहिनी समजा ती गाडी तुम्हाला मिळाली तर पहिला फोन कोणाला करणार? आईला करणार आहे कारण मी म्हटलंय मला गाडी मिळाली तर मम्मी तुला गाडी देणार आहे. मग एक काम करा ना विकत घेऊन द्या ना. देणार दिलेली आधी पण आताची तिच्या एजनुसार ना ही गाडी परफेक्ट आहे. मग मला सांगता मी दत्ताला सांगून घरी सोडून देतो गाडी तुमच्या. पर्वतीला राहते. पर्वतीला राहते. पक्या जाताना तू घेऊन जा. लक्ष द्या बरं का यांच्याकडे. वहिनी कधी लग्न झालं? 2016. आणि त्यांचं काय? त्यांचं कोणाचं? त्यांचं माहित नाही. इतक्या ओळख करून घेतली नाही का? नाही फक्त अशीच ओळख झाली. तोंड ओळख झाली. कसं झालं लग्न? लव्ह मॅरेज. बाई कुठं ओळख झाली होती?
मध्ये. मॅडम कुठल्या अँगलला वाटतात ह्या जिमला जातात म्हणून जातात का? बरं बरं रेसलिंग मध्ये आहेत का? बरं हां. आणि ते काय करतात सर? फिटनेस ट्रेनर. थोडं लांबच उभं राहत. हां बरं. पहिलं प्रपोज कोणी केलं? त्यांनीच केलं. त्यांनी काय म्हणले सोनूचे बाप? नाही लग्नाचंच डायरेक्ट प्रपोज झालं. किती वर्ष झाले या गोष्टीला? झाले 9 वर्ष. काय प्रगती? एक मूल आहे 8 वर्षाचं. मी यांना विचारलं 8 वर्षात काय प्रगती केली? म्हणे एक मुलं आहे. तुमच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अहो त्या गोष्टीला कोणी शुभेच्छा देत असतात का? सरळ बिचारी शुभेच्छा द्यायला लागली हो. सांभाळायचं कोणी झालेलं असू द्या. पण तुम्ही आउट होणार आहेत आता. रेडी? मळ्यात बरोबर तळ्यात. सर आलेत ना इकडे? रेडी? तळ्यात 1 2 3 तिकडे तिकडे तिकडे. हा रेडी? मळ्यात मळ्यात थोडं ढकललं असतं का तिथं काय सेल्फी घ्यायला गेलो असतो. हा का? रेडी? तळ्यात वहिनी सावकाश उड्या मारून फळ्या हालतात आहे. रेडी? तळ्यात मारलेच नाही. मी काही म्हणलंच नाही ना. हे नाही माणसं सगळं इकडं यांच्या नादी लागण्यात अर्थ नाही. अ बहिणी इकडे कबशी इकडे हो. हे तर घ्या तुमच्यामुळे तिकडे गेलेत त्या. तुम्ही इथं होते ना? तिकडं होते. या इथं पुढं. हा रेडी का? मळ्यात तळ्यात. तुम्ही कुठनं आले म्हणले? बोरले वाघ्यावाडी. सुसवर्ण म्हणले ना? मग सुस म्हणले आता वेगळंच सांगितलं. पाशात सांगितलं होतं. रेडी का? तुम्हाला जर गाडी मिळेल तर पहिला फोन कोणाला करणार? गाडी पाहिजे का? गाडी तिकडे आहे ग माझी आई. गाडी पाहिजे का? कुछ ना कहो छुप रेडी? मळ्यात तळ्यात बरोबर तळ्यात. रेडी? मळ्यात मळ्यात गेले जावा कडकडला. यांना ओळखलं मग अशा याच ते आहेत ना. आंखों ही आंखों में इशारा हो गया. तळ्यात कुठे आहे? थांब दिले बंद. तळ्यात कुठे आहे? पुढे. मळ्यात मागे. खळ्यात काय? खळ्यात ह्यांना घालवायचं. रेडी? तळ्यात मळ्यात बरोबर तळ्यात. मी हसू मी सगळी गरीब आहे हो. या या असू दे. मांडायचं जाऊ दे. चलो रेडी? साईराम. मळ्यात तळ्यात. रेडी? तळ्यात. हे रिपोर्टर वहिनी आउट झालेले आहे. जाऊ द्या कडकडनं. सत्य वहिनीकडे. येस वहिनी. तुम्ही खूप कन्फ्यूज करता. मग मी कुठं जाऊ? वहिनी मी का भंगारवाले पुढच्या घरी जा म्हणायला? त्यांनी मला मी यायच्या आधी पेमेंट जमा करून घेतलेलं असतंय. तिकडे इकडे इकडे येस आपण गप्पा मारूया. तुम्हाला शपथ आहे माझी इथं गप्प उभा राहा. हां काय सांगायला आज सचिन दादांचा वाढदिवस आहे. हां वहिनी माहिती बोला. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सचिन दादांना. पण कसं वाटतं आज होम मिनिस्टर कार्यक्रम ठेवलाय? खूप छान वाटतं आणि तुम्हाला भेटलं तर खूपच छान वाटतं. मला जिंकायचं काय नाही पण मी तुम्हाला बघायला आले. मला बघायला आलते. कार्यक्रम पाहता माझा? हो बघते ना इंस्टाला पाहता. मी आपली वरती दुसरी तिसरी भेट आहे. आय थिंक ह्याच्या आधी आपण 2दा भेटलोय. जवळपास मला 6.5 लाख यूट्यूबला फॉलोअर्स आहेत. 40 करोड व्ह्यूवरशिप आहे माझी. आणि इंस्टाग्रामला तर काय 9-9.5 मिलियन.
म्हणजे फॉलोअर नाही, व्ह्युअर्स आहेत माझे तेवढे. येस. पण कसं वाटतो कार्यक्रम आमचा? खूप छान वाटतो, म्हणूनच मी आले आज. वेळात वेळ काढून. मला 2 मुलं आहेत, त्यांना मी मावशीजवळ ठेवून आले. मला म्हणले असते वहिनी मग मी मुलं सांभाळायला आले. ठीक आहे. कुठं राहता तुम्ही? मी इकडं पाषाणला राहते, मावशीकडे आपलं. मावशीच विसरले? कुठं राहते मावशी? आंबेगावला राहते. तिकडं सोडून तुम्ही इकडं आले? बाई कसा नाद आहे माणसाला. रेडी? मळ्यात करायचं नाही, मी तुमच्याशी बोलतीये. धमकी द्यायला लागली का? बरं या माग. रेडी? तळ्यात कुठं? तळ पुढे आहे, मला माग आहे, पण तुम्ही तिकडे जावा. हे भांडकोदळे ह्या दोघींच्या नादी लागणार काळात नाही. दोघी पण भांडायच्या मूड मध्ये आल्या. ही बिचारी तेवढी गरीब वाटते बरं का. ह्या वहिनी. यस. तळ्यात पुढं. हा थांबा म्हणू दे की. हा तळ्यात. ओके. मळ्यात तुम्ही उडी अशी मारताय. तुमने बुलाया मैं चली आई मैं निकल गई. दोन्ही पाय चेंज करिए इकडे आता. रेडी? तळ्यात. बरोबर. तळ्यात. द्रौपदी वस्त्रहरण कार्यक्रम आहे का? त्यांना कावडलं पण त्यांनी बॅलन्स बरोबर धरला. बरं जर अशी एखादी घेतली असती तिथं स्क्रीनवर गेली असती. सर का इकडे इकडे इकडे. हा मग गेले ना तुम्ही? कुठे? आऊट झाले ना तुम्ही? नाही सर, हे जे ना हे पत्रामध्ये असं आहे. रेडी? मळ्यात. तळ्यात. बरोबर. मळ्यात. तळ्यात. वहिनीचं हे रोज 2 तास केलं ना 2-3 किलोचा फरक पडेल. हो पडेल का नाही वहिनी? करा जावा की. हो काय म्हणताय? सरळ सरळ विचारे हो म्हणते. रेडी? तळ्यात. असं गडबड नका करू. एकतर आहे ना लक्ष इकडे तिकडे विचलित करताय. मध्येच काय तुमचं बोलणं आणि लक्ष हे मध्ये नसतं. स्लो स्लो म्हणू का? स्लो नाही, जिथे लक्ष असतं तुम्ही इकडे तिकडे बोलण्यात गुंतवता की बरोबर बाजी मारता. आमची आजी म्हणाली तूच भाजी मारणार. येस. तिनं आता भाजी पण आणली आहे. त्याला रेडी? हा का स्लो म्हणतो. मळ्यात. तळ्यात. पण उड्या मारताना छान दिसतात त्या वहिनी. रेडी? तळ्यात. हा रेडी? मळ्यात. मळ्यात. आई काळूबाईच्या नावानं सांग बरं. अगं माझी आई तू तोंडावर पडली म्हणून म्हणलं मी. या इकडे वहिनी. येस. त्यांना धरू नका. हा त्यांना घालू आता. तळ्यात. असलं नाही उडी मारायची. मळ्यात. तळ्यात. मळ्यात. मळ्यात. सके टाक पुढचं पाऊ गेले ना. जाऊ का? सोडवायला येऊ? इथपर्यंत आला. आभारी. वहिनी. हॅलो. हो काय नाही, काळजी घ्या. टाटा. एवढंच होतं तर 4 पावलं मागा का बोलवलं? प्रेमाने बोलवलं ना. एवढं लावून गेलं. किती वाट घाण वाटतं. हो काळजी घ्या. असं इथे जवळ आल्यावर माणूस समोर समोर बोलतो ना. याला प्रेम. बरं माझ्याकडनं तुम्हाला करा. काय दिवाळीला घरी घेऊन लावा. घेऊन जा. तुम्हीच घेऊन जा. सह्याद्री. वहिनी ऐका ना. ये ना लवकर. माझ्याकडून तुम्हाला एक बक्षीस. टाळ्या वाजू द्या सगळ्या. तुम्हाला काही चुकीचं वाटलं? हे द्यायचं होतं. आई तुमचे मनापासून आभार. बक्षीस दिलं म्हणून नाही, पण तुमच्याशी बोलणं आणि मन मोकळं झालं आणि खरंच खूप चांगलं वाटलं. आणि माझे मिस्टर आहेत ना ते यूट्यूबला तुमचा कार्यक्रम लावतात.
बरं बरं, तुम्ही लावत जावं, त्यांनी लावून काय उपयोग नाही. त्यांना खेळ धोत्राचा नाही, खेळ पैठणीचा आहे. तर माझी ड्युटीच अशी आहे की मी सकाळी 6ला जाते, घरी 9 साडेनऊ होतात. काय करता आपण असं? पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आहे. का घाबरले? पोलीस मध्ये नाही आहेत ना? त्याच्या अंडरच आहे. त्याच्या अंडर आहे का? बरं थांब ना, बीपी वाढायसारखं बोलू नका. आणि सर काय करतात? ते सर इथे हे करतात, ते शेगाव कचेरी आहे ना, तिथे बिलिंगचं काम करतात. वा वा वा, कसं वाटलं? सचिन दादांनी कार्यक्रम ठेवलाय. येत्या काळात त्यांच्या नावासमोर आपल्याला नगरसेवक हे नाव लावायची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. इथे एखादा डान्सचा, लावण्याचा, ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवता आला असता, पण त्यांनी महिलांसाठी कार्यक्रम ठेवला. तुम्ही काय सांगाल? खरं सांगू का, सचिन दादांना ते खूप चांगले आहेत. कारण मी बालपणापासून बघत आले दादांना. त्यांचं बालपण का तुमचं बालपण? बालपण. कारण मी पाषाण गावातच जन्मलेली आहे. माझं माहेर सिंदखेड राजा आहे. मी पुण्यात विश्रांतवाडीला. माझे मिस्टर इथेच आहे. आणि दादा दरवेळेस म्हणजे आरोग्याचं तपासणी असू दे, छोटे मोठे कार्यक्रम, गोरगरिबांना ते खूप मदत. तिथे बस पाण्यान बस, बसून बोलू. बस की त्याला काय नाही, मुख्य कार्यक्रम तोच आहे आपला. हा, त्यांना नगरसेवक करायचं आपल्याला. अहो ते ऑलरेडी नगरसेवकच झाले. ते हा वादायला टाळ्या वाजू द्या. यस यस. पाणी घ्या, पाणी घ्या. हा, बिचारी दमली असेल उड्या मारून. केवढी आहे ती बिचारी? 70. अहो केवढी म्हणजे तसं नाही म्हणलं मी. शी, मला काय करायचंय आहे का नाही? बॉडी लँग्वेजची भाषा आहे. अहो मी असं हे चालतं ते सरळ केलं. येस, बस पाणी. हो. 2 चहा सांग मला. त्यांना विदाऊट शुगर सांगा. ओके. हां, तेच तर घेऊनच. बरं. हां, त्यांना नगरसेवक करायचं. दादा तर नगरसेवक झालेच आहेत. दादांनी नगरसेवक पद हे ऑलरेडी दिले आणि माझे वाक्य हे सुवर्ण अक्षरामध्ये लिहून आज घ्या. आणि आजच्या तारखेला दादा नगरसेवक झाल्याशिवाय राहणार. त्या बात, टाळ्या वाजूयात माऊली. असंच सगळ्यांचं प्रेम गरजेचं आहे. कारण की आपला विचार करणारा आपला भाऊ म्हणजे चिंतामणी भाऊ, त्यांचे चिरंजीव म्हणजे सचिन भाऊ दळवी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सगळे आलेत. माऊली, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळणं गरजेचं आहे. येत्या काळामध्ये कुणी काही जरी म्हटलं तर आपल्याला आदरणीय सचिन भाऊच्या पाठीशी उभं राहायचंय. 100% अहोरात्र जरी दादांनी आवाज दिला तरी ही बहीण दादाच्या मागेच राहणार. या बात आहे. ह्यांचा नंबर लिहून घ्या टपावर, ह्यांना बसवा रिक्षाच्या. प्रचाराला हे बाटली घेऊन जा, बाटली घेऊन जावा. राहू द्या वहिनी, मध्ये आधी कामाला येईल. असू दे, तुम्ही फार दमताय. असू दे. शी नाही केलं. तू कळायचं की नाही, ते भाडबुदळीच आहे. असू द्या, माझी आठवण म्हणून. असू द्या वहिनी, राहू द्या वहिनी. तर बाळा, तुला तू घरी घेऊन जा. चला, एक मुद्दा पार केलाय. तशी कुठं आलो होतो मी? इथं. हा, इकडेच होतो का? येस येस. आता येस. रेडी? तळ्यात पुढे मळ्यात मागे. रेडी? तळ्यात. व्हेरी गुड. बरोबर. तळ्यात. चल रेडी. मळ्यात. हा, एक चान्स. रेडी? तळ्यात. संपला की चान्स. बसून घ्या. एक दिला ना वहिनी, आहे ना? सुतार ना तुम्ही. पण ट्राय करताय मला असं वाटलं. या नाही, तुम्हाला घेऊन ट्राय करतो, काय अडचण नाही. रेडी? मळ्यात. बरोबर. तळ्यात. वहिनी, याच्या आधी कुठं होते कार्यक्रमात? माझ्या पहिल्यांदाच आले ना, मला तुम्हाला भेटून छान वाटलं. रेडी? तळ्यात. बसून घ्या. किती खुश झाली बिचारी. आणि आता आपण होम मिनिस्टर खेळायला आणि सगळ्यांना बक्षिसं वाटायला स्टेजवरती बोलूयात. लाडकी स्नेह अभिनेत्री सर्वांची श्रुती मराठे यांच्यासाठी या जोरदार टाळ्यामध्ये. त्या सुद्धा खेळतील तुमच्याबरोबर टाळ्यात मळ्यात. धन्यवाद. त्या खेळायला आल्यात आपल्या बरोबर. आता त्या सुद्धा तळ्यात मळ्यात आहेत. तोपर्यंत शेक केला ना, असा भेटत नाही शेक करायला. हा ना, माझ्यासाठी बदाम शेक करा. मॅम, तुमचा मोबाईल मिळेल? येस. निखिल दादा,
हे तुमच्या ताब्यात घ्या त्यांचं. या तुम्हाला खेळ समजला, तुम्ही जिंकले तर तुम्हाला पैठणी साडी. ओके करायची सुरुवात. शूटवाले रेडी आहे सगळे. थोडं पलीकडचं खा. घरी गेले गेले नवऱ्याला सांगा वहिनी हात धुवू नका बरं का 4-5 दिवस. आता श्रुती मराठीला हात मिळवून आले तुम्ही है ना. हे बघा हे तळ्यात आहे. ओके हे मळ्यात आहे. करू सुरुवात. मळ्यात. हॅलो तसं नाही आहे साडीमध्ये एवढं नाही आता म्हणजे. हे बघा ना थोडं थोडं प्रयत्न करा ना. ओके तळ्यात बरोबर. ओके मळ्यात बरोबर. तळ्यात. पण एक गोष्ट आहे मी डबल मला तिकडे होल्ड करायचं बरोबर. तळ्यात. हे हुशार आहेत की तुम्ही पाहिले त्यांना जजमेंट आले बरं का. हा रेडी. मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात. आई भवानी. बरं एक चान्स चला सेलिब्रिटी म्हणून. हा मळ्यात बरोबर. मळ्यात. हा रेडी. तळ्यात मळ्यात तळ्यात. तळात बोलताय का मळात बोलता? हे बघा ना अख्ख्या गावाला कळलं. कळलं. बरं पुन्हा एकदा. मी मारले की मारलं तरी पण चालतं. वाटलंच त्यांना घेऊ. वहिनी इकडे हिरोईनच्या बाजूला उभा करते इकडे. येस लाईव्ह बना दूंगा. या इकडे या. मी काय भांडे कसं जाऊ. आऊट झाले तर मी होणं बाहेर नाही जाणार. जी शिट्यांत उचलायला तुम्हाला लगेच येऊन उभारले. हे सगळे फॉलोअर आहे तो युट्यूबला इंस्टाला पाहणार आहे. हा रेडी. मळ्यात तळ्यात बरोबर. तळ्यात. हा रेडी. मळ्यात मळ्यात. या सगळ्याच वहिनी जिंकल्या. या सगळ्यांना भेटवस्तू देऊया. गाणं कुठलं आहे. तुम्ही होते माझ्या शोला होते. हा वहिनी बारीक झाल्या का. नाही तेवढेच आहेत ना. हा जाऊ दे गुटगुटीत राहायचं माणसाने. मला बारीक झाले वाटायला लागले. तुम्ही डाईट बीट करताय. नका करू बहिणी असं खाऊन पिऊन राहायचं माणसाने. उद्या मेल्यावर काय. गाणं पितली माझी बांगडी. वहिनी तुमचा एक फोटो आहे का. कोणता. तुमचा एकट्याचा एक फोटो आहे आणि भितडाला लावून ठेवतो. ते गाणं वेगळं आहे तुम्ही वेगळे सांगताय. गाणं वाजवलं आपण एकदा. दिले नका देवांना. हा पहिल्यापासून. तुझ्यासाठी आले बनारे काना. तुझ्यासाठी आले म्हणायचंय तुम्ही वाजू नका बाळा. असे पंचनिक व्हिडिओ असेल वाजू नका. हा हे मी कट करत राहायचे तुम्ही मध्ये मध्ये मी बोलेल. हा घे उचल. शूट चालू कर ना म्हणजे मला द्यायचं माहीत. हा गाणं काय म्हटलंय. तुझ्यासाठी आले बनारे काना. तुझ्यासाठी आले म्हणा. म्हणा. येते ना तुझ्यासाठी आले बना. म्हणा की मग. गाणं यायचं पाहिजे मला. डान्स सुद्धा करता. थोडं म्हणा ना काय होत नाही. थोडं म्हणा वहिनी. हा मग म्हणा की मग. बना रे काना. तुझ्यासाठी आले बना. काना तुझ्यासाठी आले बना रे काना. तुझ्यासाठी आले. हा त्याच्या आधी काय नाहीये ना. हाय ना त्या देवाला. म्हणा की मग त्याच्या आधी काय. तुझ्यासाठी आले बना एवढं म्हणतो. त्याच्या आधी मधी म्हणा मग. हा मग तिथे नाहीये. तुझ्यासाठी आले बना. आधी काय. आधी होता
आधी केव्हा होता आता नाहीये. हा आधी काय तिथली माझी बांगडी हा तिथली माझी बांगडी 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 तुझ्यासाठी आले रे काना. मला चूक नाही वाटायला ना दोघं वाटतं माझ्या वेळा कोणा म्हणतील भारी उभार वहिनी रोज असं करत जावा. कधी करत जावा रोज करते. तुमच्याकडे बघून वाटत नाही की सीझन मुळे पोटे तर बरी बारीक बारीकच आहेत का आता म्हणतेच आवाज वाढवून दादा. हा बरं वहिनी वाव. हा हा माझ्या नवऱ्याने घेतली. आम्ही म्हणलं काय चोरी करून आणली. हा पुढे तिकडे बघा ना. हा मुळीच नव्हतं रे तुझ्यासाठी 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 आले फक्त आले वाना तेवढंच आहे. नेक्स्ट येस थोडा बेस वाढ बॉन्डलचा माइंड आहे. हा म्हणजे तुम्ही माझा शो पाहता का? कुठं आलात तुम्ही? पुणे. काय सांगाल सचिन दादाला आपल्याला नगरसेवक करायचंय. 100%. काय सांगाल आज काय बोलायचं? त्यांना पहिल्या तर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सचिन दादाला. गाणं मुळीच नव्हतं रे चला नेक्स्ट पटपट या. गडबड आहे त्यांना तरी किती वेळ देतात आपल्याला? 20 बाई ओळखतो ना. हा ओळखतो सोनीची मम्मी. सुरुवात का अशी का थोडं सांगू का? मुळीच नव्हतं रे बस झाले ह्या नाही हे उभं बाकीच्या सगळ्या ज्या गाण्याला आणते ना. हा कान्हा 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 माझ्या कान्हा कोणीच नव्हतं रे. ठीक आहे बाळ चालू पहिल्यापासून व्यवस्थित म्हणा. कान्हा 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 माझ्या कान्हा कोणीच नव्हतं रे. कान्हा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आता मी गाणं म्हणतो तुम्ही फक्त डान्स करा. भारी करणारा पैठणी या कोण आपल्या गाणं ओळखलं? मुळीच नव्हतं रे मुळीच नव्हतं रे तुझ्यासाठी
तुझ्यासाठी आले माझ्या मनात माझ्या मनात तुझ्यासाठी सोडले घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार साठी सोडिले घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार तुझ्यासाठी पैठणी कोणाला द्यायची तुम्ही सांगा मला. मी एक जणी बशी जातो. यांना द्यायची का यांना टाळ्या वाजवून सांगून द्यायची का यांना 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 त्यांना त्यांच्या शेजारचे त्यांना ह्यांना ह्यांना बाई भाई इकडे हाय सोन्याची इकडे बाणपदरी पैसे मग काय हा काय झालं पुढे घेऊन गेल्यावर मी एकटा करता का तुम्ही मग कशाला म्हणताय तुम्ही आले 3 वेळ ते गेले हा मग दुसरी वेळ आहे ही कळत माझी लाजी होती का माझी हा त्या सगळ्यांना बक्षीस द्या आणि पैठणी यांना द्यायची का हो हा नाही पैठणी स्वतःचा फोडा घरी नेऊन फोडा रेडी आधी गाणं चालू होईल मी चालू म्हणल्याशी चालू करू नका लाईट वाली दादांना विनंती लाईट बंद चालू करू नका ह्या गेमला लाईट मध्ये ब्लँक फोन लागल कोणाला रेडी सचिन दादांना नगरसेवक केल्याशिवाय पर्याय नाही चालू त्याच्यासाठी जीव सुद्धा स्टॉप 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 ज्याचा फुटला त्याने खाली चला ज्याचा फुटला त्याने खाली ज्याचा फुटला त्याने पटपट खाली काळी घेऊन जावं बक्षीस सगळ्यांना जेवण सगळ्यांना चल जाता थांबा नाही चालू झाली आता स्टार्ट हे बाई दुसरा नाही वापरायचा माग हा दुसरा हात नाही 3 नंबर माझं लक्ष आहे दुसरा हात नाही लावायचा कॅमेरावर लक्ष तीन मी आवडलं असतं म्हणजे काय 19-20 झालं 3 काय तुम्हाला फुगवता येत नाही ताई दुसरं दे दाबू नका चला माग 2 झाल्या स्टॉप चला बाकीच्या फुग्या चल रेडी एक हात मागे बांधा सोनीची आई वेळ चालू झाली बाई धरण वेळ चालू झाली आता स्टार्ट
चल मामा, 2 झाले. बाकीच्या महिला आता ते फुकून फुकून काढायचे. ज्या 5 जणीचा आधी निघेल त्या पुढे खेळणार, ज्याचं पडणार सई वेग दादा शार्पी बाहेर घे, पूर्ण उजळते. शार्पी बाहेर घे. रेडी. हात नाही लावायचा. ज्या 5 जणीचं निघेल त्या पुढे खेळणार. हात नाही, हात खाली. हात सोडला तरी मी आवड देणार. वेळ उठायचं. हा ना, माणसाची भूक लागली नव्हता. विचार करा की आमचा. वेळ चालू झाली आता. करा प्रयत्न. झात कसा होई तर काय नाही, जुनं झालेलं होते. चला बाकीचे होईच नव्हतं रे. होईच नव्हतं रे तुझ्यासाठी आले माझ्या मनात माझ्या मनात तुझ्यासाठी तुझ्यासाठी सोडले घरदार, तुझ्यासाठी सोडिला संसार, साठी सोडिले घरदार, तुझ्यासाठी सोडिला संसार. तुझ्यासाठी पैसे कोणाला द्यायचे तुम्ही सांगा मला. मी एक जणी बशी जातो. यांना द्यायचे का? यांना टाळ्या वाजवून सांगून द्यायचे का? यांना यांना बरं
यांना त्यांना त्यांच्या शेजारचे त्यांना ह्यांना ह्यांना बाई बाई इकडे इकडे हाय सोन्याच्या इकडे बाण बदली आहे मग काय हा काय झालं पुढे घेऊन गेल्यावर मी एकटा करता का तुम्ही मग कशाला म्हणताय तुम्ही आले 3 वेळ ते गेले हा मग दुसरी वेळ आहे ही कळत माझी लाजी होती का माझी हा त्या सगळ्यांना बक्षीस द्या आणि पैठणी यांना द्यायची का हो जोडी भारी लय भारी लय भारी लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी लय भारी लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी लय भारी लय भारी न्यू